आता सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी। सोलापुरात ईव्हीएम धाब्यावर आढळल्या प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर परवानगीशिवाय ईव्हीएम असलेलं वाहन स्ट्रॉंग रूम मध्ये बाहेर नेल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। वाहन चालक दिनेश भांगे यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। तर आजच्या निकालामध्ये भाजप पहिल्या तर शिंदे सेना दुसऱ्या स्थानी असेल असं सामंत म्हणाले। महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर येते। तर आजच्या निकालामध्ये या ठिकाणी 225हून अधिक शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असतील असंही सामंत म्हणाले। शिवाय 225हून अधिक शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल आज येणार आहे। यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आहेत। सामंत साहेब, आज निकाल येतो आहे, काय चित्र असणार आहे? काहीच मिनिटं शिल्लक आहेत। निवडणुकीचा निकाल हा स्पष्ट आहे। UBT 4 नाही तर 5 नंबरला असणार आहे। त्याच्या अगोदर काँग्रेस असेल आणि शेवटी भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे, तो 1 नंबरला असेल आणि थोड्याफार फरकानं शिवसेना 2 नंबरला असेल। याचं कारण महत्त्वाचं आहे की जे कार्यकर्ते आम्हाला आमदार बनवण्यासाठी पत्रकं वाटतात त्यांची ही निवडणूक आहे आणि त्यांच्या मागे देखील राजकीय ताकद उभी करण्याची जी काय एक ताकद आहे ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे। म्हणूनच त्यांनी संवाद साधण्याचा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रामध्ये घेतला आणि त्याचा परिणाम आणि त्याचा आउटपुट शिवसेनेला नक्की मिळणार आहे। आम्ही